आज अगदी दोन पण छान श्लोक आपण पाहणार आहोत. खरं तर नवीन विषय नाही आहे. नामस्मरणाचं महत्त्व सांगणारे दोन्ही श्लोक आहेत. आपलं सर्वांचं तसं म्हटलं तर नामावरती विश्वासही आहे, त्यामुळे आपल्याला ते सगळं जवळचं वाटतं. पण तरी देखील नामस्मरण करताना आपल्याला येणाऱ्या अडचणी समर्थ जाणून आहेत. त्यामुळे कशा आपल्याला अडचणी येतात, त्या अडचणींवर मात कसं करावं आणि तरी देखील तो नामस्मरणाचा विषय कसा सोपा आहे असं समर्थ आपल्याला सांगणार आहेत. मुखी राम विश्राम तेथेचे आहे, सदानंद आनंद सेवोनी आहे. पहिल्या दोन ओळीतच कळत आहे की ज्यांनी मुखामध्ये नाम घेतलेलं आहे त्याला कसं छान विश्राम, आनंद, समाधान मिळतं. सदानंद आनंद आणि सारखा सदानंद आनंद सेवोनी आहे. आणि म्हणतात तया वेणं म्हणजे नामाविणं तो क्षीण. नाम घेतलं तर विश्रांती, नाम नाही घेतलं तर क्षीण, थकवा, त्रास, कंटाळा, हे सगळं नाम घेतलं नाही तरी येतं. आणि मुख्य महत्त्वाची गोष्ट संदेहकारी. तो क्षीण आला ना, नाम घेण्यामध्ये जर मनात संशय आला ना तर गडबड होते. त्या संशयाबद्दल पण आपण विचार करणार आहोत. आणि मग खरंच हे आपलं निजधाम आहे. आत्ता आपण राहतो आहोत ते आपलं घर आहे. अगदी आपण स्वतःच्या घरात राहतो आहे असं आपण सांगतो, पण ते काही आपलं स्वतःचं घर नाही, आपल्याला ते सोडून जायचं आहे. मग आपलं निजधाम कुठलं? खरं आपलं जे स्वतःचं घर आहे ते निजधाम हे नामशोकापार. तर शोक, त्रास, संताप सगळं जाईल, संदेह संपेल नाम घेणाऱ्याचा, आणि तो निजधाम स्वतःच्या घरी जाईल. अशा जागी जावं की कोण म्हणेल उठ, आणि असं बोलावं की कोण म्हणेल झूठ, असं म्हणतात ना, तसं आहे आपल्या घरी निजधामी. तुम्ही म्हणाल मग हे काय आमचंच घर आहे, ओनरशिपचं आहे, पण तरी देखील इथे सोडून जायचं आहे, इथेच ठेवून जायचं आहे निजधामाकडे. या जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटून भगवंताच्या चरणी जायचं आहे. त्या निजधामाला या नामाच्या माध्यमातून, नामाची मदत घेऊन आपण नक्की पोचू असं समर्थ आपल्याला सांगतात. पाहूया चारी ओळींचा अर्थ आपण लक्षात घेऊया. असं म्हणताय तरी की विश्राम, विश्रांती, सुखसमाधान. आता हे जे की सुखाचा, आनंदाचा, नाम घेण्याचा अनुभव ते सांगतात, याचा अर्थच असा आहे की ती जिथे कुठे आपल्याला विश्राम, जिथे कुठे आपल्याला आनंद, समाधान, विश्रांती मिळते, तिथे त्याच्याबरोबर जो अनुभव आपल्याला येतो. आता तसं पाहायला गेलं तर नाम घेणाऱ्या माणसाला विश्राम, विश्रांती, अगदी आनंद, समाधान आम्ही पण घेतो हो नाम, मग आम्हाला आहे का ते समाधान? मग नाही आहे. मग का? तर आम्ही नाम घेत असलो तर मी विषय चिंतन पण आम्हाला आहे, आणि त्या विषय चिंतनाचा शेण आहे. त्यावेळी नामाच्या बरोबर उलट काय तर विषय चिंतन. नाम घेतोय पण विषय चिंतन सुटत नाही, म्हणून आम्हाला शेण येतो. नामस्मरण ही विश्रांती, विषय चिंतन हा शेण, थकवा. आनंद मिळत नाही याचं कारण विषयाचं चिंतन आहे. आनंद मिळतोय कारण नामस्मरणात चित्त आहे. असा अगदी साधा सोपा विचार. आता नामस्मरण करणाऱ्यांचा विचार केला तर आपल्याला कळतं की खरंच ह्या नामस्मरणामुळे अस्वस्थता, अस्वास्थ्य जे आहे ते उत्पन्न करणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, आपले जे ताणतणाव, ते काही आपल्याला त्रास देत नाही. जो नाम घेतो त्याला या भोवतालच्या जीवनामध्ये येणारे जे ताणतणाव आहेत त्याचा त्रास होत नाही. दमलेबाई होत नाही, कारण तिची कामं सगळी नामातच चालतात, तर दमण्याचा काय प्रश्न आहे? नाम घेतलं नाही तर कामांनी दमायला होईल. नाम घेणाऱ्या बाईला कामाने दमायला होत नाही, कारण ती नामस्मरणात दंग होऊन काम करते, तर तिला शीण नाही, तिला थकवा नाही, ती दमतच नाही. म्हणून नामात काम करायला आपल्यासाठी, कामं म्हणजे काय अगदी वाईटच वासना असं धरायची आवश्यकता नाही आहे. आपण जी नित्याने कामं करतो, अगदी थकले, काल अगदी जागरण झालं, असं दे, त्या नामस्मरणात असल्यामुळे त्या जागरणाचा त्रास नाही, त्या कामाचा ताण नाही. अशा पद्धतीने नामस्मरण जिथे आहे तिथे शीण नाही, थकवा नाही, असं समर्थ सांगतात. आपण असं नेहमी पाहतो दरिद्री, कष्ट करणारे, मेहनत खूप करणारे, अगदी वारीला जाणारे, अशी जी सगळी मंडळी असतात ना, ते बघा ते सारखे अभंग गुणगुणत असतात. वारीला जे जाऊन आले त्यांना अनुभव असेल की माऊली माऊली, त्यांना दुसरा विषयच नसतो, काहीतरी अभंग गुणगुणतात, कुठे मनाचे श्लोक गुणगुणतात, त्यांना जे की येतं गवळणीमध्ये मध्ये म्हणतात, नाम घेत असतात, विठ्ठल विठ्ठल चालू असतं. आणि त्यामुळे खातात काय बिचारे, चटणी भाकरी, कुठे मिळेल तिथे गवतावर झाडाखाली असे झोपतात.
पण नाम झालं असल्यामुळे या सगळ्याचा काही थकवा नाही आहे, याचा काही शीण नाही आहे, हे सगळे त्रास वाटतच नाही आहेत असं आपल्या लक्षात येतं. आता त्याच्या उलट विचार करायचं काही खरं कारण नाही आहे, पण असा विचार केला की खरंच झोपायला पण नाही आहे, खायला पण नाही आहे, जे आहे ते जिथे जशी सोय आहे तशी असं राहणारी मंडळी, कष्ट करणारी मंडळी अगदी आनंदाने समाधानी राहतात, कारण ते नाम घेतात. उलट आम्ही छानपैकी AC मध्ये झोपतो, गाद्या गिरद्या सगळं आम्हाला असतं, ज्या काही सुखसोयी ज्याला आपण म्हणतो त्या सगळ्या आहेत. गोळी घेऊन सुद्धा आम्हाला काही झोप येत नाही असा अनुभव सांगणारी मंडळी पण असतात. तर असा विचार केला की आपल्याला कळेल की नामस्मरणाने काय होईल, तर खरा आनंद, खरा समाधानाचा अनुभव आपल्याला नामस्मरणाने येईल. अलीकडे तर आपण पाहतो की परदेशामध्ये तर श्रीमंतीचा कडेलोट आहे. म्हणजे आपल्याकडे निदान आपल्यालाही कष्टकरी, कामकरी, वारकरी ह्या सगळ्या मंडळींचं उदाहरण म्हणून तरी देता येत आहे. परदेशात सगळीकडे श्रीमंतीच आहे, अफाट पैसा आहे. मग अशा मंडळी तर आणखीन अस्वस्थता आहे. म्हणजे उलटच दिसतं की सगळा पैसा चिकार आहे, पण अस्वस्थता कशी आहे, तर त्या अस्वस्थतेमुळे त्यांना काहीतरी सरखरी असं लागतं, काही ना काहीतरी त्यांना गोष्टी लागतात. असा विचार केला तर कळेल की नामामध्ये, भगवंताच्या स्मरणामध्ये आपल्याला अन्य काही कसला ताण नाही, तणाव नाही, शीण नाही, थकवा नाही, विचार, बाकीचे काही विचार मनात येण्याचं कारणच नाही. रामरक्षेसंदर्भात आपल्या म्हणजे आपल्या पिढीवर आपण म्हणूया की इतके संस्कार सहज झालेले आहेत. आपण खूप रामरक्षेबद्दलचे अनुभव आपण ऐकतो. मी नेहमी शिवथरगाईच्या शिबिरातला अनुभव सांगते, आज पुन्हा सांगितल्याशिवाय राहत नाही. की मुलांची शिबिर असतात आणि मुलांना आजोबा रोज संध्याकाळी रामरक्षा म्हणताना सांगतात की रामरक्षा म्हणजे काय, तर राम आपलं रक्षण करतो. रामाच्या जणू काही त्या रामरक्षेतून आपल्या भोवती एक असं छानपैकी सुरक्षित कवच तयार होतं. अशा पद्धतीचा रामरक्षेतला विचार अनेकदा अनेक मंडळी सांगतात. आपण ते पुढल्या पिढीला तसं सांगत असतो. आणि मग पुढली पिढी जी असते ना, म्हणजे मुलं जी आहेत ना, ती टिपकागदासारखी आहेत. एखादं त्यांना कोणी सांगितलं की ते बरोबर तसंच्या तसं धरतात. तर एक दिवस शिवथरगाईमध्ये 12-14 वर्षाच्या 2 मुली शिबिराला आल्या होत्या आणि एक दृश्य असं दिसतं की दुपारची वेळ आहे, मे महिन्याचे दिवस आहेत, खूप उन्हाळा शिवथरगाईतसुद्धा होतो आणि आमच्या जिन्याच्या खाली एक मुलगी जरा झोपली आहे, दुसरी मुलगी तिच्याजवळ बसली आहे, रुमालाचा ओला करून रुमाल कपाळावर ठेवला आहे आणि एकीकडे रामरक्षा म्हणते. आजोबांचं लक्ष गेलं. आजोबाला बाळा काय झालं, तर म्हणाले हिला ना ताप आला आहे. आता खरं तर आपल्याला माहिती आहे की ह्या उन्हाळ्याच्या दिवसात असा दुपारच्या प्रचंड उन्हाळा असल्यामुळे येतो ताप, पण तो की असा फार मोठा काळजीचा नसतो. पण ती काय करते हे महत्त्वाचं होतं. ती बाई तुम्ही सांगितलंत ना की रामरक्षा, राम आपलं रक्षण करतो आणि म्हणून म्हणे मी रामरक्षा म्हणते. तत्क्षणी आजोबांच्या लक्षात आलं की आता जर ह्या मुलीचा ताप उतरला नाही तर माझ्या शब्दांवरचा ह्या मुलांचा विश्वास उडेल. समर्थांजवळ अगदी काकुळती लावून प्रार्थना केली की या पोरीला बरं वाटलं पाहिजे बरं का. आणि खरोखर संध्याकाळी मुलगी खेळायला गेलीसुद्धा. मुद्दा काय, तर रामरक्षा ही आपण आपल्या भोवती एक कवच आहे, रक्षा कवच आहे, आपलं रक्षण करतो. असं अनेकदा आपण लहानपणापासून ऐकलं आहे. अलीकडेही आपल्याला व्हॉट्सॲपवर अशा प्रकारच्या काही अनुभव ऐकायला मिळतात. आमच्या नात्यामध्ये पण एक स्वतः डॉक्टर असणारी मुलगी, तिला जेव्हा बाळ झालं आणि एक दिवस संध्याकाळी बाळ खूप रडायला लागलं आणि खरी ती डॉक्टर आहे, म्हणजे तिला काय झालं आहे ते कळायला काही त्रास नव्हता. तिच्या परीनं तिने काही औषध योजना केली होती. पण जरा वेळ गेल्यावर म्हणाली वडिलांना, बाबा म्हणाली तुम्ही रामरक्षेचा अंगाराला वाहू बाळाला. कुठेतरी मनाला एक शांती, समाधान, आनंद, विश्वास कसा मिळतो, तर हा असा तिथे जो विश्वास असेल, भगवंतावर विश्वास असेल, तर आपल्याला त्याचा एक आधार मिळतो. नाहीतर आपल्या बुद्धीवरती कितीही आपला विश्वास असला तरी देखील आपल्याला कुठेतरी मनात संशय येतो, होईल ना, वाटेल ना बरं, तसं इथे होत नाही. एक आधार आपल्याला मिळतो. म्हणून रामरक्षा यातून किंवा नामस्मरण आपण ज्याचा विचार करतो आहे. पण रामाचं नाव हे असं आहे, अतिशय गोड आहे, सोपं आहे आणि मुख्य म्हणजे त्याला स्थल कालाचं कशाचंही बंधन आहे. केव्हाही घ्या, कुठेही घ्या, आडवं पडून घ्या, बसून घ्या, ताट बसा, पोक काढून बसा, खुर्चीत बसा, झोपा, काहीही करा आणि रामनाम घ्या. अगदी फुल परमिशन आहे आपल्याला रामनाम घेण्याची. इतकं ते सहज, सुलभ
आणि पुन्हा आनंद देणारं, समाधान देणारं असं नामस्मरण आहे. पुन्हा त्याला ना पात्रतेचा प्रश्न नाही की ते सद्गुरूच्या मुखातून आलं आहे का, ते आपल्याला दिलं आहे का, आपण त्याच्या काही संप्रदायात आहोत का, आपण त्याचा काही अनुग्रह घेतला आहे का, काही आवश्यकता नाही. कोणीही केव्हाही रामनाम घ्यायला हरकत नाही. पण होतं काय माहिती आहे का, जी गोष्ट इझी असते ना, सोपी असते ना, ती आपल्याला जरा शंका येते. असं कसं म्हणता, इतकं नामस्मरणामध्ये शक्ती आहे, सोपं आहे ना, साधं आहे ना, मग मनात शंका येतो. म्हणून समर्थांनी म्हटलं तयाबीन तो शीण संदेहकारी. ते नाम घेतलं नाही ना की शीण येतं. तो कसला शीण असतो, तो असा संशयाचा शीण असतो. मनात शंका आली ना की गडबड होते. सोपं आहे, फुकाचं आहे, काही त्याला पैसे पडत नाहीत, काही लागत नाही, साधनं पण काही लागत नाहीत. पण इतकं सहज असणारी गोष्ट आणि तिच्याबद्दल जर मनात संदेह आला तर गडबड होते. मग काही वेळा तर असं आपल्याला दिसतं की काही काही अवघड गोष्टीसुद्धा लोक करायला जातात. खरं कठीण असतात, अवघड असतात, पण कटकटीची साधनं असणाऱ्यामध्ये असं वाटतं की नाही नाही, म्हणजे ते अगदी खात्रीचा उपाय असं म्हणतो. म्हणजे असं की आपण काही बारीकसं काही झालं की घरात आपल्या स्वयंपाकघरात किती औषधं असतात तर ती घ्यावी, पण मनात संशय यांनी काय होणार आहे. आणि मग काही नाही, मग डॉक्टरांकडे जायचं, तिथे तास तास घालवायचा, एवढ्या मोठ्या 550, 100, 200, आता 550 नाहीच, 200-500 रुपयाचे खर्च करायचे आणि तसा शीणच आणायचा. त्याच्यापेक्षा जरा थोडासा विवेकाने विचाराने आपल्या घरातल्या अनुभवाच्या गोष्टी जर आपण औषध घेतलं तर बरं वाटतं. ते सोपं आहे ना, त्या सोप्यावर आमचा विश्वास नाही. आणि जे अवघड आहे ना, त्या अवघडावर आम्हाला असं वाटतं की नाही नाही, हे नक्की आपल्याला फायद्याच होणार. आणि म्हणून अशा अवघड कटकटीच्या साधनांकडे जाणारी लोक असतात. काहीतरी वेगळं करावं, काहीतरी मोठं करावं, काहीतरी कठीण असणारं करावं, आणि त्याचं मोठं कठीण वेगळं केलं ना की कदाचित ते करताना थोडा वेळ समाधान वाटत असेल. कोणी अनेकांनी नर्मदा परिक्रमा केली म्हणून मी म्हणायचं मी पण नर्मदा, असं नाही होऊ शकत. त्याच्यासाठी लागणारी जी सगळी क्षमता असायला हवी ना, ती नसेल तर तो क्षीण होईल, मग त्याच्यात आनंद नाही मिळणार. त्यामुळे आपल्याला काय जमेल, काय करायला हवं, त्याशी कठीण कुठली तरी गोष्ट करायची आणि ती करण्यामध्येच आपल्याला वाटायचं की नाही नाही, थोडंसं कदाचित सुरुवात करताना वाटेल समाधान, पण जेव्हा लक्षात येईल की ह्याच्यामध्ये त्रास फार आहे, मग सोपं, फुकाचं, साधं, आनंद देणारं, समाधान देणारं हे जे नाम आहे ना, तेच आपल्याला तारणार आहे असं समर्थ तुमच्या आमच्यासाठी सांगतायत. फक्त ते विश्वासाने घेतलं पाहिजे, मनापासून घेतलं पाहिजे, भावाने अगदी खरोखरच, म्हणजे तो रामच माझा सगळा करणारा आहे अशा प्रकारची निष्ठा असताना नाम घेतलं पाहिजे. म्हणजे ते महत्त्वाचं होतं. सुखसमाधानासाठी नाम घ्यायचं आहे तर तो विश्वास तिथे असला पाहिजे ना. विश्वास असणं महत्त्वाचंच आहे. आपल्या गीतेमध्ये म्हटलं आहे ना, संशयात्मा विनश्यते. संशय मनात आला की नाश होतो. मनात संशय घ्यायचा, विश्वासाने नाम घ्यायचं. आणि ही गोष्ट खरीच आहे, व्यवहारात सुद्धा एकमेकांबद्दल आपल्याला विश्वास ठेवावा लागतो. अगदी तो विश्वास नसेल ना तर नाती किंवा नात्यांमधला सहवाससुद्धा सुखाचा होत नाही. विश्वास नसेल तर काहीतरी संशयाने जर पाहणार असलो तर कसं काय आनंद मिळेल. त्यामुळे व्यवहारात तर आपल्याला नेहमीच असं दिसतं की संशय असता कामा नये, विश्वासाने आपल्याला काम केलं पाहिजे. अगदी तसं पाहायला गेलं तर आपण जे व्यवहार करतो बाजारामध्ये, ते बाजारातले कशाला लाखाचे व्यवहारसुद्धा विश्वासाने होतात. असंच सारखं आपण संशयाने म्हटलं तर कसं होणार. मोठे आपण घरं घेतो, वाहनं घेतो, त्यावेळेला विश्वासानेच काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. तर तसं पण दक्ष असावं, सावधान असावं. विश्वास टाकताना आपण कोणावर विश्वास टाकतो आहे, कोण आपल्याबरोबर आहे, अशी सगळी काळजी घ्यावी. पण संशय असू नये, हे करायला पाहिजे, सावधान असलं पाहिजे, पण संशय मनामध्ये असण्याचं काही कारण नाही. नामाविषयी तर शंका घेण्याचं अजिबात कारण नाही असं आपल्याला या 86व्या श्लोकात सांगितलं आहे. खरंच आहे, त्याच्यात देणं नाही घेणं नाही. मग रिकामा वेळ जो आहे तो नामस्मरणात घालवायला काय हरकत आहे. काहीच आपल्याला त्याच्यासाठी परिश्रम पडणार नाही आहेत. आणि अशा त्या नामामुळे शोक संतापहारी, शोक संपवणारा, संताप संपवणारा, त्रास संपवणारं असं आनंद मिळणार आहे. म्हणून नाम घ्यावं. आणि ते निजधामाला नेणार आहे असं पण खात्रीने सांगतात की असं जर नामस्मरण घेतलं तर तुम्ही निजधामाला जाल. मग असे म्हटलं मी की निजधाम आहे, खऱ्या आपल्या घरी आपल्याला जायचं आहे, म्हणजे परमेश्वराकडे आपल्याला जायचं आहे असं म्हणतात. समर्थ सांगतात, सांडून रामानंद घन,
सांडून राम आनंद घन. हां, म्हणजे रामनामामध्ये जो आनंद आहे तो जो आपण सांडून म्हणजे आपण घेतला नाही. आणि ज्याचे मनी विषय चिंतन, आणि आपण जर विषय चिंतनात राहिलो, उगाचच काहीतरी दिवा स्वप्न पाहिजे असं करत राहिलो, बरं त्याच काहीतरी विषयात काय 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 करायचं आणि काय करू नये हे कळत असून सुद्धा चुकीच्या विषयांचं चिंतन करायचं आणि हा रामनामातला आनंद घ्यायचा नाही, त्याचे कैसे समाधान, त्याला कसं समाधान मिळेल. आणि चौथ्या अर्ध्या चरणामध्ये ते शब्द वापरला आहे, लोलंगतासी. लोलंगतासी म्हणजे विषयाशी आसक्त असणाऱ्याशी. तर असा जो विषयासक्त असतो त्याला मग समाधान कसं मिळणार. आणि म्हणून ते सांगतात की सांडून राम आनंद घन. तो आनंद घन असणार त्या रामाला बाजूला करू नका, विषय चिंतन बाजूला करा आणि रामनामाचा आनंद समाधान घ्या असं ते म्हणतात. स्वामी श्रीकृष्ण भारती नावाचे एक मनाच्या श्लोकांवर ज्यांनी 11वी दिशा या नावाचे 4 भागामध्ये हे लिहिलेले आहेत. 200 श्लोकांसह 4 भागामध्ये ते निरूपण केलं आहे. आणि त्यांनी ना ह्या श्लोकाचा विचार करताना एक छान वेगळा विषय मांडला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की पहिल्या 2 ओळीचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं की हा छान विचार आहे, पण आपण समजा असं म्हणूया, म्हणजे प्रश्न हास्यास्पदच आहे, पण तरी आपण त्या प्रश्नाच्या निमित्ताने पुढल्या विचाराकडे जाणार आहोत, म्हणून प्रश्न विचारायचं धारिष्ट करायचं. आणि एखाद्याला आपण विचारलं तुला तोंड किती आहेत, तो म्हणा असं काय विचारणार, मी माणूस आहे, तुम्हाला दिसतोय ना मी माणूस आहे, तर मला एकच तोंड आहे. तर सकृत दर्शन ही गोष्ट बरोबरच आहे, तुम्हा आम्हाला दिसणारं एकच तोंड आहे. पण या स्वामी श्रीकृष्ण भारतीने असं म्हटलं, जरा विचार करा, आपल्याला 5 कर्मेंद्रिय आहेत, आपल्याला 5 ज्ञानेंद्रिय आहेत, आणि एका अर्थानं ही जी 10 आहेत ना, ही 10 मुखच आहेत. स्वामी श्रीकृष्ण भारती म्हणतात 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय, ही 10 इंद्रिय म्हणजे आपली मुख आहेत. आपण दिसताना म्हणतो की एकमुख एकच आहे आपल्याला मुख, पण जरा आपण विचार करूया. आणि त्या मुखाला एक विषय सेवन करायला दिलेत. खरं तर हा अनुभव आपल्याला आहेच. आपण मध्यंतरी वाचलं असेल की घरामध्ये मुलांच्या कानावर काय पडायला हवं याची काळजी पालक नीटपणाने घेत आहेत, तरी देखील एक छोटीशी बालवाडीत जाणारी मुलगी खेळता खेळता एकीकडे काहीतरी गुणगुणते, आणि ते जे गुणगुणते ते गाणं आजीने ऐकलं नाही. हे गाणं हिला कसं काय कळलं, आपण कधीच टी व्ही लावत नाही तिच्यासमोर, हे गाणं तिने केव्हा ऐकलं. आणि मग तिने शोध घेतला की जिच्या म्हणजे या अशा गोष्टी कानावर पडल्या की नकळत आपण त्या गुणगुणतो. ते लहान मूलसुद्धा समजा रोज मनाचा श्लोक म्हणते आजी, तर ते पटकन आठवेलच असं नाही, पण ज्याला काहीतरी ताल आहे, नाद आहे, ते पटकन आठवतं. आणि मग शोध घेतल्यावर लक्षात आलं की शाळेमध्ये जी जाताना येताना तिला जी बस असते, त्या बसमध्ये जी गाणी लावलेली असतात ती गाणी मुलं ऐकतात. आणि मग ह्या जाणकार आजीने छान काम केलं. तिने एक पेन ड्राईव्ह तयार केला ज्याच्यामध्ये देशभक्तीपर गाणं, श्लोक, चांगली चांगली गाणी, लहान मुलांच्या कविता, अशा सगळ्या एक पेन ड्राईव्ह त्या बसवाल्यांना दिले आणि हे लावत जा असं सांगितलं. कारण काय कानावर पडतं, आपला विषय काय चालला की ही ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियसुद्धा आपली मुखच आहेत. आपण काय ऐकतो आणि काय पाहतो, काय विचार करतो, याच्यावर हे सगळं विषय चिंतन अवलंबून आहे. म्हणून त्या मुखाचा जो विषय आहे, 10 इंद्रियांची जी 10 मुख, त्या 10 मुखांचे जे विषय आहेत ते विषय आपल्याला ह्या अशा प्रकारे कामाकडे नेतात आणि नामापासून दूर नेतात असं होतं. आपण नाकाने वास घेतो, कानाने ऐकतो, जिभेने रस चाखतो वगैरे वगैरे. एका अर्थी ही 10 इंद्रिय म्हणजे 10 मुख. आता थोडंसं ज्याला वाईट वाटेल किंवा राग येणारी गोष्ट आहे बरं का, ते आपल्याला स्वामी श्रीकृष्ण भारती म्हणतात, म्हणजे तुम्ही रावणच आहात. 10 मुख असणारे रावण, 10ही तोंड जर का रामनाम घेत असतील, 10ही मुखाने रामनाम, तर नक्की विश्रांती मिळेल. 10ही मुखाने रामनाम घेतलं तरच विश्रांती मिळेल. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, स्मरावा विठ्ठल, जीवे भावे, असं जमलं तर मग आनंद, समाधान, सुख, शांती सगळं आहे. मग शीण नाही, मग थकवा नाही. सगळी इंद्रिय रामनाम स्वीकारतील तरच सगळ्यांनी घेतलं पाहिजे. आणि मग ती विश्राम आहे बरं का, विश्रामरूपी राम आपल्याला प्राप्त होणार आहे. समर्थांना विश्राम शब्द हवे, विश्रांती हवे. नाम घेतलं, त्या रामाचं नाम घेतलं की विश्रांती,
जसा शिवथरघडीत जावया विश्रांती पावेल, गेलं की कसं छान वाटतं असं ते वर्णन करतात. पण आता आपण वैखरीने नाम घेतलं, हाताने मणी ओढतायत, जिव्हेनी म्हणजे वैखरीने पण नाम घेत आहे, पण मन फिरे जिकडे तिकडे, तर काय उपयोग आहे नामाचा. म्हणजे 10 मुखांनी नाम घेतलं पाहिजे. तो रावण 10 मुखाचा होता. एका मुखानं वेद म्हणत होता. दशग्रंथी ब्राह्मण असं वर्णन करतात रावणाचं. तर तो त्याला सगळं येत होतं, वेद म्हणत होता. पण दुसऱ्या मुखानं मद्य पीत होता, तिसऱ्या मुखानं आणखीन उपभोग घेत होता. म्हणून त्याला नामसाधना करायची असेल तर 10 मुखांनी आपल्याला मुखी राम विश्राम असं म्हटलं आहे. तर मला आवडला तो अर्थ. जरा वेगळ्या पद्धतीने तरी थोडंसं आपल्याला टोकलं, पण आपलं नामस्मरण असं होत आहे का हे तपासायला आपल्याला येईल. की आपल्याला आपली इंद्रिय जी आहेत बाहेरच आहेत, त्या बाहेरच्या इंद्रियांनी आपल्याला सगळ्या गोष्टी कळत आहेत. मी तर गमतीनं म्हणते की एकतर माळ करायची असते, पण तेव्हा असं डाव्या हाताने मेरूमणे आला का बघायला लागतो. मग काय उपयोग आहे. आपलं लक्ष त्याच्यात आहे का झालं की नाही, एकदा त्या 13 माळा होऊन जाऊ देत असं आहे. अशा पद्धतीने विचार केला तर समर्थ सांगतायत की तो विश्राम मिळायला हवा असला, विश्रांती मिळायला हवीच नाही. तर नामामध्ये ही 10 मुखं ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय ती तिथे लागली पाहिजे. म्हणजे मुखी राम विश्राम धाम होईल, खऱ्या अर्थाने मिळेल. विश्राम मिळायला हवा असेल. समर्थ काय आपण जर का आपल्याला विश्रांती हवी तर विश्रांतीच्या अगोदर आपण दमायला हवं ना. म्हणजे विश्रांती समज आधी कष्ट मग फळं. जे कष्टाची नाही ते निर्फळ. आधी कष्ट काय, नाम घेण्याचे कष्ट केले पाहिजे. म्हणजे मग त्याच्यानंतर विश्रांती घेण्याचा प्रश्न आहे ना, मग विश्राम मिळेल ना. कष्टविण फळ नाही, कष्टविण राज्य नाही, कष्टविण साध्य नाही. काहीही जगामध्ये साध्य होणार नाही. कष्ट केले, प्रयत्न केले तरच मिळणार आहे. आणि मग कष्ट केले की मग विश्राम. आईस आरामात बसणाऱ्याला कष्टच नाही येतं, त्याला काय असले विश्रांती मिळणार आहे. विश्रांती मिळायला हवं असेल, विश्राम वाटायला हवा असेल, शांत समाधान वाटायला असेल तर आधी जरा थकायला हवं. म्हणजे मग त्या विश्रामाचा अर्थ आपल्याला कळेल. श्रमानंतरच आपल्याला तो विश्रामाचा असा खऱ्या अर्थानं सत आनंद म्हणूया तो आपल्याला प्राप्त होईल. हे जे नाम आहे आणि पुन्हा निजधामाला जायचं आहे ना, त्यामुळे नामाच्या प्रकाशात असं नाम अखंड घेतलं हे तर आहेच, विश्राम आनंद मिळणारच आहे. आणि त्या नामाच्या प्रकाशात आपल्याला निजधामाकडे पण जाता येणार आहे. निजधाम दूर आहे आणि त्यामुळे त्या दूरवर जायचं आहे तर आपल्याला प्रकाश पाहिजे. तो नामाचा प्रकाश आपल्याला निजधामाकडे घेऊन जाणार आहे. असासाठी तो आपला जो राम आहे, निजधाम म्हणजे स्वतःचं जे घर आहे तो राम आहे, त्या रामाकडे आपल्याला घेऊन जायचं आहे. खरं असं आहे ती घर आहे ना, ते घर म्हणजे निजधाम जे आहे ना ते शोक ताप हरणारच आहे. तिथे सगळा आनंदच आहे. रामाच्या घरीच जायचं आहे, त्यामुळे तिथे काही प्रश्नच नाही आहे. आत्ता आपल्याला या घरामध्ये जो काही सुखानंतर दुःख, दुःखानंतर सुख, शोक ताप सगळे अनुभव येतील. पण हा जो निजधाम आहे तिथे काहीच प्रश्न नाही. शोक नाही, ताप नाही, उद्विग्नता नाही, ताण नाही, तणाव नाही, काही नाही. मनस्ताप वाढवणारी कुठलीच गोष्ट तिथे नाही. छानपैकी आनंद, सुख, समाधान असं तिथे आहे. नामस्मरणाने काय काय होईल किंवा काय काय व्हायला हवं असं विचार केला तर कळेल. असं कधी कधी आता ह्या आपण 10 इंद्रियांबद्दल विचार करतो आहे तर नुकतंच जन्मलेलं जे बाळ असतं ना त्याची काय असते इच्छा, छान दुपट्यावर पडलेलं असतं. काय अगदीच भुकेचा विषय आला आणि वेळच्या वेळी झालं तर फार तर कदाचित रडत असेल, पण नेमकं त्याला काय, त्याची काय इच्छा आहे कळायला काही लांब हे नसतं. आपण म्हणजे त्याला ना कशाचाच शोक नाही, त्याला काही मिळवायचं नाही आहे, त्याला अजून काही माहितीच नाही आहे जगाची. त्यामुळे ते जे बाळ आहे त्या बाळासारखं म्हणजे त्याला एकतर त्याला कुठली गोष्ट अजून तिला कळायची, बुद्धीला कळायची, त्यामुळे ते मूल काहीच जाणत नाही, त्याला काहीच माहिती नाही, त्याला काही हवं आहे अशातला पण काही भाग नाही. जे काही दृष्टीसमोर दिसेल ते पाहतं, जी व्यक्ती दिसेल ती पाहतं, आवाज आला तरी पाहतं, हसावंसं वाटलं तर हसतं. पण त्याला जाण नसल्यामुळे, अजून काही ओळख नसल्यामुळे त्याचं ते जे पाहणं आहे ना तसं पाहणं आपल्याला जमलं पाहिजे. आपल्याला कसं आहे, आपल्याला पाहिलं की त्या वस्तू, त्या व्यक्ती या सगळ्यांची ओळख आहे ना, त्यामुळे त्या पाहण्याच्या मार्फत आपण राग, द्वेष, आनंद, सुख, समाधान सगळं घेऊ शकतो. आता हे लहान बाळ आहे, ह्याला तसं नाहीच आहे ना काही.
तसं आपल्याला पाहता येईल का? एक उदाहरण म्हणून फक्त पाहणं असं धरायचं. सगळ्याच इंद्रियांची जी जी शक्ती आहे, इंद्रियांचा जो जो विषय तो तो आपल्याला जमेल का? आपले पाय मंदिराकडेच जातात का बाहेर पडला आज फिरायला जातोय, मग कुठे आपण जातो का मंदिराकडेच आपण जाऊ, चला आज वेळ आहे ना आपण देवळात जाऊया असं वाटतं. अशी सगळ्या इंद्रियांना आपल्याला जर त्या नामाची तहान लागलेली असेल, सगळीच इंद्रिय तर आपल्याला होईल. तर असं लहान मूल त्याला खरंच काही नाही, समजा ते अगदी हॉस्पिटलमध्ये आहे, 10 दिवसातला लाल दिवा लागला तरी देखील त्याला त्या लाल दिव्याचा अर्थच कळत नाही आहे ना. त्यामुळे त्याला काहीच भीती वाटायचं कारण नाही किंवा त्याला काहीच जाणच नाही आहे, कशाचंही ज्ञान नाही आहे, त्याला रंग पण कळत नाही आहे, प्रकाशाचा अर्थ पण त्याला कळत नाही आहे. त्यामुळे तसं आपल्या इंद्रियांच्या बाबतीत होईल का असा विचार करा. त्याला उजेड कळत नाही, त्याला अंधार कळत नाही, त्याला रंग कळत नाही, त्याला त्याचा अर्थ कळत नाही, सुंदर काय असुंदर काय काही कळत नाही. फक्त तो डोळ्यांनी पाहतो, डोळ्यांनी पाहण्याचं काम चाललं आहे, परंतु त्याचा जो काही अर्थ असायला हवा त्या अर्थाशी काही त्याचा संबंध नाही. असं आपलं होईल का? आपल्याला दृष्टी दिसेल, दृष्टजग दिसणार, पण ते जे आपण बुद्धीद्वारा आत घेतो आणि नाम बाहेर घेतो ते व्हायला नको. म्हणून आपण असा विचार करूया की आपल्याला त्या लहान मुलासारखं होईल का? लहान मुलाचं असं ना, समजा त्याच्या कानावर छानपैकी लता मंगेशकराचं एखादं गाणं आलं तर त्याला मोठा आनंद होतोय असं नाही, किंवा काय कुत्रा रस्त्यावरती ओरडला किंवा कोकिळेचा झाडावरती आवाज, त्याचाही त्याला काही आनंद नाही, त्याचाही काही त्याला दुःख नाही. त्याच्या दृष्टीने ते भुंकणं, ते कुहू करणं किंवा गाणं हे सगळं त्याच्या दृष्टीने सारखंच आहे. त्याला त्याची जाण नाही, त्याला त्याचा परिचय नाही, त्यामुळे त्याच्या दृष्टीने सगळ्या गोष्टी तितक्याच आहेत. कानावर पडत आहे, डोळ्यांनी दिसत आहे, पण त्याच्यात ते रमत नाही आहे, त्याची दखल त्याची इंद्रिय घेत नाही आहे. असं लहान मुलासारखं आपल्याला बनता येईल का? प्रयत्न करून पाहायला हरकत नाही, कठीण आहे, परंतु प्रयत्न करायला हरकत नाही. आता प्रयत्न कसा करायचा? तुम्ही म्हणाला हे काय, हे कसं प्रयत्न करणार? आपल्याला कुत्र्याचा आवाज कळतोय, कोकिळेचा आवाज कळतोय, लता दिदींचा आवाज कळतोय आणि त्यामुळे तो त्रासदायक आवाज आहे, हा एक वेळ चालेल आणि लता दिदींचं गाणं ऐकायला आनंद, हे आम्हाला कळतं आहे ना. मग आम्ही लहान मुलांसारखं कसं काय नुसतेच कान आहेत आणि काय पडतं आहे ते सगळंच चांगलंच किंवा सगळंच वाईट काय जे असेल असं कसं काय बघता येईल? तर प्रयत्न आपण असा करायचा की कुत्रा रस्त्यावर भुंकतो आहे, झाडावर कोकिळ गाते आहे किंवा लता दिदींचं रेडिओवर गाणं आहे, तिन्ही ठिकाणी ईश्वरच आहे. त्या तिन्ही ठिकाणी ईश्वरच आहे आणि ईश्वरच ते अशा प्रकारचे ध्वनी काढतो आहे. कुत्र्यामध्ये असणारा परमेश्वरच भुंकण्याचा आवाज काढतो आहे, कोकिळेच्या त्या कुजनामध्ये ईश्वरच कुहू गातो आहे आणि लता दिदी दैवी गुण आहेत, त्यामुळे लता दिदींचं हे जे गाणं आपण ऐकतोय ते तर ईश्वराचंच गाणं आहे. असं आपण पाहू शकू का? असं पाहिलं की मग सगळ्यामध्ये आनंद मिळेल. म्हणजे कुत्र्याच्या भुंकण्याचा पण आपल्याला त्रास नाही होणार, तोही आपल्याला त्याच्यात आपल्या, कारण ते ईश्वराचंच आहे, त्यामुळे आपल्याला आनंद घेता येईल. अशा पद्धतीने या 10 मुखांनी नामस्मरणाला लागायचं असं ते आपल्याला सांगतात. प्रत्येक ठिकाणी परमात्म्याचा तो अंश आहे, त्यामुळे जे काही आपण पाहतो आहे ते सगळं परमात्म्याचं आहे, जे काही आपण ऐकतो आहे ते परमात्म्याचं आहे. आपल्या 10 इंद्रियांचे जे जे विषय आहेत ते सगळे हे त्या परमेश्वराच्याच मुळे आहेत. असं एकदा मनाला सवय लागली की मग ते नामात गुंतलं जाईल आणि मग या सगळ्याचं गुंतणं जाईल. मग त्या कुत्र्याच्या आवाजात, ढगांच्या गडगडाट, कोकिळेच्या आवाजात कुठे पण असं गुंतणार नाही. नाही तर येत असतात ना सारखे विविध प्रकारचे आवाज आपल्याला ऐकायला येत असतात. आता मी हे सगळं वाचत होते आणि मला आज दिवसभरामध्ये किती सारखे रस्त्यावरून आवाज येतात. मग ॲम्ब्युलन्सचा आवाज, मग कोणीतरी सायलेन्सर काढून मोटरसायकल घेऊन जातो आहे त्याचा आवाज, येतातच ना सगळे आवाज. मग तेव्हा आपल्याला याची आठवण होते की अरे आपल्या इंद्रियांना हे आवाजांचं वेगळे पण कळतं आहे, पण तरीही आपल्याला शांतता हवी आहे ना. मग ठीक आहे, ईश्वरानेच या सगळ्या गोष्टी निर्माण केलेल्या आहेत असं मनाला सांगायचं आणि त्या आवाजाचा क्षीण येऊ द्यायचा नाही. खूप अवघड आहे. रोज रात्री आमच्या मी जिथे राहते आहे त्याच्या समोरच्या बाजूला एक हॉटेलांचीच रांग आहे. त्या रोज रात्री 11, 11:30 वाजता उशिरा कचरा घेऊन जाणारी गाडी येते. तर त्या वेळेला त्या घंटागाडीची घंटा वाजवण्याचं काय कारण आहे?
अन्य लोकांचा काही कचरा आत्ता घेऊन जायचं नाही आहे, मी आली आहे असं सांगायला काही घंटागाडीची घंटा वाजण्याची गरज नाही आहे. ते लोक तयारच असतात त्यांचा कचरा घेऊन टाकायला. पण तरीही ती घंटागाडी ना, नाव तिचं घंटागाडी, तर असं वाटतं की अरे सांगावं का. पण हे सगळं असं वाटतं की सगळ्या इंद्रियांना हे वेगवेगळे आवाज यायची आवश्यकताच नाही आहे. हे सगळे आवाज त्या परमात्म्याच्या इच्छेनेच होत आहेत असं मानायचं आणि सगळ्या त्या आवाजांमध्ये राम नाम बसवायचं असं श्रीकृष्ण भारती आपल्याला सांगतात. अवघड आहे, परंतु तर मग आपला तो नामाचा विश्वास आपल्याला कळेल आणि मग आपण म्हणजे राम हमारा जप करे हम बैठे आराम असं जे म्हणतात त्याचा जो अनुभव आपल्याला हवा असेल, निजधामाला जर आपल्याला खऱ्या अर्थाने जायचं असेल तर या सगळ्या गोष्टी आपल्याला जमल्या पाहिजेत. तर त्याचा खरा आनंद मग शीण नाही, मग थकवा नाही, मग निजधामाला सहज जाता येईल. हा जो 86वा श्लोक आहे ना, म्हणजे खरं तर मनाच्या शांती समाधानासाठीच आहे. पण अमृताहुनी गोड नाम तुझे देवा असं म्हटलं ना, तर तसा अनुभव आपल्याला नामामधून येईल. खरोखर अमृतापेक्षा भगवंताचं नाम गोड आहे असं आपल्याला लक्षात येईल. आणि या सगळ्यामुळे निजधामाला जाणं वगैरे तर समर्थन दिलंच आहे. पण एका अर्थाने असं समर्थ सांगतात की सर्व प्रकारची आपल्याला सिद्धी प्राप्त होईल. आपल्याला एक शांती, समाधान, आनंद, येणारे ताणतणाव दूर होणं, एवढं सगळं खरं सांगून झालं आहे, पुरेसं आहे. पण आता आणखीन मिळेल काय हे तर घडेलच. पण अशा प्रकारच्या नामाच्या अभ्यासानं आपल्याला एक असं लक्षात येईल की काही सिद्धी या नामस्मरण करणाऱ्याला प्राप्त होतं. माऊलींचं सांगणं आहे बरं काय. माऊली असं म्हणतात की ज्याला कोणाला हे जमलं आहे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, हे ज्याला जमलेलं आहे त्याला सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतील. अखंड नामस्मरण, अखंड आनंद. आणि गोंदवलेकर महाराज, तुकाराम महाराज, संत मीराबाई, चैतन्य महाप्रभू अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला आहे की त्यांच्या जीवनात आपल्याला आनंदच पाहायला मिळाला. त्या मीरेवरती विषाचा सुद्धा परिणाम झाला नाही, कारण ती नामस्मरणात दंग होती. अशा पद्धतीने जर का अमृताहुनी गोड नामस्मरणामध्ये विषाचा सुद्धा परिणाम झाला नाही असं अमृताहुनी गोड नाम आहे, असं या सगळ्यांच्या अनुभवाने आपल्याला हे लक्षात येतं. पण होतं असं की असं नामसंकीर्तनामध्ये देहभान विसरून जाणारे तरच त्यांना हा फायदा आहे ना. त्या असं जाणारे जे भक्त आहेत त्या भक्तांना भगवंत सांगतो की समर्थ असं सांगतात की त्यांना ना त्यांच्या वाट्याला दुःख येतच नाही. म्हणजे दुःख हे औषधालासुद्धा त्यांच्याजवळ नाही आहे, कारण त्याला ते दुःख आहे असं वाटतच नाही, इतके ते दंग असतात. आता विषाचा प्रयोग मीरेवर करतो आहे, सख्खा धीरच करतो आहे, पण तिला ते दुःखच नाही आहे, कारण ती नामस्मरणात दंगच आहे. म्हणून त्यांनी म्हटलं की जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं दुःख त्यांना येतच नाही जे नामस्मरणामध्ये दंग असतात. आता एक तो संशयाचा फक्त विचार करायचा की बाकी आपल्याला छानपैकी हा श्लोक कळलाच आहे, काही न कळण्यासारखं काही नाही. पटलेला तर आहेच, जमेल का नाही हा नंतरचा विषय, पण पटलेला तरी आपल्याला आहे. आता फक्त काय झालं आहे की नामामध्ये हा आनंद विश्रांती मिळतं. पण आपण काय केलं पाहिजे, तर जर काय सगळं सांगतायत, समर्थ सांगतायत, अनुभव म्हणून आपल्या म्हटलं तसं आता तुकाराम महाराज, मीराबाई, चैतन्य महाप्रभू अशा अनेक उदाहरणं आपल्याजवळ आहेत, तर या सगळ्यांवरती आपण विश्वास टाकला पाहिजे. हे सगळं सांगतायत ते अगदी बरोबर आहे, हा अनुभव आपल्याला येईल असं आपल्याला वाटलं पाहिजे. संतांच्या सांगण्यावर विश्वास ठेवला पाहिजे, तिथे शंका घ्यायची नाही. आपण आपल्या मनात संदेह आला ना की असं गडबड होते. पण आपलं दुर्दैव असं आहे की वाईट माणसाची वाईटावर जेवढी श्रद्धा असते ना तेवढी चांगल्या माणसाची चांगल्यावर श्रद्धा नसते. अर्थ लक्षात येईल आपल्याला की पापी आहे त्याची जेवढी पाप करण्यावर श्रद्धा असते तेवढी पण आपली या गोष्टीवर श्रद्धा नाही. तर त्याची कशाला असं, तो पापीच आहे, तो कशाला पापावर श्रद्धा ठेवेल नाही का, तो त्याला पाहिजे तेच करणार. पण तेवढी पण श्रद्धा आपण आपली नामस्मरणावर नसते, म्हणून आपली गडबड होते. खरं तर असं आहे ना की चोर लोक असतात ना ते सुद्धा दुसऱ्या चोरांवर विश्वास ठेवतात म्हणे. अशा पुष्कळ गोष्टी असतात की एक चोर आहे, मग तो दुसरा पण चोर निघाला, मग चला आपण मिळून चोरी करू आणि मग जी काही चोरी करू ते आपण अर्धं वाटून घेऊ. तर त्यांच्यात सुद्धा विश्वासाने सगळं घडतं. पण सज्जनांचं नाही होत. संत सांगतात त्याच्यावर आमचा विश्वास नाही. असेल, अरे असेल तर कशाला मग कर ना, असं आम्ही म्हणतच नाही. असा आपला फार मोठा, म्हणून संशयात्मा विनश्यती म्हटलं आहे ते त्यासाठी. काय करायला हवं
तर असं सांगतात की आपण मंदिरात घरात प्रवेश करताना काय करतो तर आपल्या चपला बाहेर काढून ठेवतो. तसं काय करायचं तर सारखं सारखं आपल्या मनामधल्या या दोन गोष्टी, एक तर आपल्या मनामध्ये असणारा हा संशय नावाची गोष्ट, ती संशय नावाची गोष्ट आपण काय करायची अशी चपलेसारखी बाहेरच काढून ठेवायची. येऊच द्यायचं नाही, तिला प्रवेशच नाही. घराच्या मंदिराच्या बाहेर जिथे आपण प्रवेश करताना चपला बाहेर काढतो अगदी तसंच करायचं की काय करायचं तर चपला बाहेर काढतो तसं भक्तीच्या दालनात आपल्याला प्रवेश करायचा आहे. या नामस्मरणाच्या दालनात आपल्याला प्रवेश करायचा आहे. संत चरित्र संत साहित्य याच्यावर आपल्याला विश्वास ठेवायचा आहे. ते काय सांगतायत ते आपल्याला नीट ऐकायचं आहे, त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर त्याच्यासाठी आपल्या मनात येणारा संशय आणि आपण करत असणारा तर्क या दोन्ही गोष्टी, दोन चपला बाहेर काढतो अशा दोन गोष्टी बाहेर ठेवायच्या. तर्क आणि संशयाला थारा द्यायचा नाही, तरच आपला नामावरती विश्वास बसेल आणि समर्थ सांगतात तशी एक विश्रांतीचा अनुभव आपल्याला मिळेल. आणि खरोखर नाम शोकहर, खरं तर वस्तुतः नाम शोकहर, शोकहरण करणारा, दुःखहरण करणारा आहे, निजधामाला नेणारा आहे. नाम हे परब्रह्मच आहे, दुःख दूर करणारच आहे असं संत सांगतायत. त्या संतांच्या सांगण्यावर आपण विश्वास ठेवायचा. सगळे सांगतात गीतेमध्ये यद्गत्वा न निवर्तन्ते, स्पष्ट सांगितलं तद् धाम परम मम. निजधामाचं वर्णन 15व्या अध्यायामध्ये आपल्याला भगवंत सांगतायत की परमधामाला गेल्यावर पुन्हा या जन्ममृत्यूच्या चक्रात यावं लागणार नाही, न निवर्तन्ते, परत यावं लागणार नाही, कारण नाम हेच परमधाम आहे. अशा पद्धतीने नामधारकांनी जर विश्वास टाकला तर आपलं काम झालंच आहे. यम प्राप्त न निवर्तन्ते तद् धाम परम मम. किती वेळा भगवद्गीतेमध्ये त्या परमधामाचं वर्णन आहे. भगवंत आपल्याला सांगतात की माझं ते श्रेष्ठ धाम आहे, निजधाम आहे म्हणजे माझं श्रेष्ठ धाम आहे. ते म्हणजे नाम आहे, नाम म्हणजे परब्रह्म आहे, नाम म्हणजेच निजधाम आहे. त्यामुळे ते घ्यावं, तर्क करू नये, संशय करू नये. संत समर्थ सांगतायत त्याप्रमाणे करावं. अखंड नामाने प्राप्त होणारी जी शांती आहे त्याला ब्राह्मी स्थिती असं नावे. परमपदाला नेणं, ब्राह्मी स्थितीला नेणं असं आहे. गोंदवलकर महाराजांनी एक केवळ नामानं ही स्थिती प्राप्त करून घेतलेली होती. पण महाराज दुसरं काही करायला सांगते, नाम घ्या. त्यांचं वर्णनच करताना आपण करतो, जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. महाराजांचं वर्णनच आपण असं करतो, जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. त्यामुळे गोंदवलेकर महाराजांनी आपल्याला नाम घ्यायला सांगितलं, त्यांचं वर्णनसुद्धा आपण अशा पद्धतीने करतो. म्हणून नाम हेच परब्रह्म आहे. आपली उत्पत्ती म्हणजे आपलं जन्माला येणं, आपलं इथे असणं आणि आपलं जाणं या सगळ्या गोष्टी नामावर अधिष्ठित आहेत. केवळ नाम म्हणजे भगवंताची स्तुती असं नाही, तर खरं ते नाम म्हणजेच परब्रह्म आहे असा विचार करून आपण नाम घ्यावं असं या श्लोकामध्ये सांगितलं आहे असं आपल्या लक्षात येईल. पुढला पण श्लोक नामाचंच महत्त्व सांगणार आहे. मुखी राम त्या काम बाधू शकेना, गुणे इष्टधारिष्ट त्याचे चुकेना, हरिभक्त तो शक्त कामास मारी, जगीधन्य तो मारुती ब्रह्मचारी. या श्लोकामध्ये आपल्याला हनुमंताच्या ब्रह्मचर्याचं रहस्य समर्थ सांगतात. आपल्याला वेळ मिळेल तेवढा आपण हनुमंताचा विचारच करूया, कारण या श्लोकामध्ये हनुमंताचं उदाहरण घेऊनच आपल्याला पहिल्या 3 ओळीमध्ये हनुमंतांनी कसं नाम घेतलं ते आपल्याला सांगितलं आहे. की खरं आहे, मुखी राम त्या काम बाधू शकेना, ज्याच्या मुखामध्ये राम नाम आहे त्याच्या अंतःकरणामध्ये काम असण्याचा प्रश्नच नाही, काम उत्पन्न होणारच नाही. आता आधीच्या श्लोकात सगुण झालेलंच आहे आपलं, आणि आपण त्याचा अर्थ पण लक्षात घेतलेला आहे की सगळ्याच्या सगळ्या आता सगळं आपलं चित्त त्याच्यात लावायचं. आता 10 इंद्रियांनी वेगवेगळ्या 10 गोष्टी नाही पाहायच्या, पूर्णपणानं नामावरती विश्वास टाकायचा. असं ज्याला नाम घेता आलेलं आहे त्याच्या अंतःकरणामध्ये काम असणारच, हे काम उत्पन्नच होणार नाही. म्हणजे बांधण्याचा प्रश्नच आहे. मुखी राम त्या काम बाधू शकेना, ज्याच्या मुखात नाम आहे त्याचं काम बांधण्याचा प्रश्नच नाही, कारण काम मनात येणारच नाही त्याच्या. काम तसं म्हटलं तर 2 प्रकारचं आहे, एक धर्म्य आणि अधर्म्य. तर तसं धर्माच्या मर्यादेतला काम आपल्याला मान्य आहे, त्याची मान्यता संतांनी आपल्याला दिलेली आहे. पण महाशन महापापमा हे नाही आहे मान्य. ती जी विशेषणं देऊन काम असतं तो मनुष्य जातीचा वैरी आहे. महाशन म्हणजे काय, कितीही दिलं तरी परत म्हणजे तृप्ती नाहीच, त्याला विरोध आहे. धर्म्य जे आहे त्याला काही हे नाही. म्हणून आपण त्या कामाला म्हणजे मनुष्य जातीतल्या वैरी ज्याला म्हटलेलं आहे तो काम
त्याच्या मनातच येणार नाही, त्यामुळे बांधण्याचा प्रश्नच नाही असं सांगतात. कारण ते जे आहे ते तो काम हा नरकाचं द्वार आहे, त्यामुळे तो नाही असता कामा. त्याला अधर्म्य असं म्हटलं आहे. त्या धर्माने करायचं काम हे मान्य आहे, ते करायला हरकत नाही. त्याच्याबद्दलच आपण विचार करायचा. अधर्मीय गोष्टींचा आपण विचारच करत नाही. धर्माने मान्यता दिलेल्या काम करायचं, पण तो आपल्याला बाधणार नाही असं आपल्याला समर्थ खात्रीपूर्वक सांगा. मुखी राम त्या काम बाधू शकेना, म्हणजे तो वैरी नाही होणार. मग अधर्माच्या गोष्टी नाही विचारात घ्यायच्या, आपण धर्माने जे काही मान्यता दिली त्याचा विचार करायचा. म्हणजे थोडक्यात असं आहे ना की गरज म्हणून काय त्याचा विचार करायचा, चैनीचा नाही विचार करायचा. पोटाला आपल्याला पाहिजे आहे ते मिळालं पाहिजे, पण चैन म्हणून नाही आहे मला हेच हवं आहे असं नाही असता कामा. गरज म्हणून मिळतील त्या गोष्टी सगळ्या, त्याचा बाध नाही होत. गरज म्हणून गोष्टी मिळवाव्यात, त्याच्यासाठी काम करावं, ते सगळं मिळवावं, त्याची बाधा नाही आहे. चैन म्हणून आपल्याला जे काही हवं त्याची गडबड आहे. म्हणून नाम जप करायचा किंवा सद्भावाने करायचा, पवित्र आचरण करायचं, सद्वर्तनाने राहायचं, म्हणजे मग काम बाधणार नाही. नाम घ्यायचं म्हणजे काय, जो नाम घेतो त्याला काम बाधत नाही म्हणजे काय, हे सगळं आचरण असावं. योग्य पद्धतीने धर्माने नेमलेलं जे काम आहे ते घ्यायला हरकत नाही. सद्वर्तनाने राहावं, सद्भाव मनात असावा, आचरण आपलं शुद्ध स्वच्छ चांगलं असावं, म्हणजे आपल्याला काम बाधणार नाही. म्हणजे सगळं आपल्याला मनासारखं व्हायला हवं आहे ना, आपल्या अनुकूल गोष्टी सगळ्या व्हायला हव्यात ना. आपल्या ज्या सुखाच्या, आनंदाच्या, समाधानाच्या गोष्टी आहेत त्याच्यात व्यत्यय येता कामा नाही ना, म्हणून आपण हे सगळं करावं असं ते आपल्याला सांगतात. प्रत्येकाची इच्छा असते की जे चाललं आहे ते असं छान असंच राहावं, त्याच्यात व्यत्यय येऊ नये, त्याच्यात अडथळे येऊ नयेत. मग त्याच्यासाठी काय करावं, तर अशा प्रकारचं आचरण ठेवावं असं ते आपल्याला सांगतात. सुखासीनतेमुळे काय होतं, शरीराचं सगळं आपलं आरोग्य बिघडतं. कामं बाजू शकेना म्हटलं आहे तर आपण जर का आचरण योग्य नसेल, गैरवर्तन केलं तर त्याचं होणारच त्रास. मग त्याचं शरीर काय, मन काय, बुद्धी काय, या सगळ्यांच्या कार्यक्षमतेवर त्याचा परिणाम होईल जर आचरण चांगलं नसेल तर. आपल्या त्या लहानपणापासून आपण एक सुभाषित शिकत आलो, सुखार्थीनं कुतो विद्या, कुतो विद्यार्थीनं सुखम. जो विद्यार्थी आहे त्या तो कसा सुखामध्ये चालेल, जो सुखातच लोळतो आहे त्याला विद्या कुठून मिळणार. अगदी खरं आहे. तसं आहे की आपल्याला जे करायचं आहे तेच आपण योग्य पद्धतीनं केलं तर मग आपल्याला त्या कामाचा त्रास होणार नाही. पण हे सगळं आपण लक्षात घ्यायला हवं. थोडं झगडावं लागतं, असं सगळं काही लगेच होतं अशातला काही भाग नाही, पण प्रयत्न करायचा असा त्याचा खरा अर्थ. जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीवरती मात करता आली पाहिजे. नामधारकाला हे करता येतं. थोडा पुरुषार्थ दाखवायला लागतं, हिंमत दाखवावी लागते. सगळं असेल हरी तर देईल खाटल्यावर असं म्हणायचं नाही आहे समर्थानं, पण त्याच्यासाठी नामावर विश्वास ठेवावा की मला योग्य पद्धतीनं योग्य ठिकाणी जायचं आहे, त्यासाठी करा. तो मार्ग जो मिळेल तो नामधारकाला योग्य मिळेल, मग त्याचे कष्ट वाया नाही जाणार, म्हणून त्या नामाचा उपयोग होईल. मग इथे समर्थाने आपल्यामुळे त्यामुळे काय होतं, त्याला धारिष्ट येतं. या श्लोकामध्ये त्यांनी जे म्हटलं आहे की मुखी राम त्या काम बाधू शकेना, हे आपल्याला कळलं की त्याच्या कामं येणारच नाही त्याच्या ठिकाणी. आणि गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेला, त्याला योग्य पद्धतीने धैर्याने तो सामोरा जाईल. त्याला असा विश्वास त्याचा नामावर असेल तर त्याला असं कष्ट पडणार नाही. तो योग्य मार्गाने योग्य ठिकाणी पोचेलच पाहिजे. जो हरिभक्त आहे, नाम घेणारा आहे, त्याच्याबद्दल सांगतायत आळस न करणारा तो असतो, त्याचा पूर्ण विश्वास असतो, भावानी मनापासून तो नामस्मरण करत असतो. आणि त्यामुळे तो शक्त म्हणजे काय, शक्तिवान, समर्थ. म्हणजे शरीर, मन, बुद्धी ही सगळी त्याला त्या नामस्मरणाच्या शक्तीने प्राप्त झालेली असतात असा हे आहे. आणि उदाहरण हरिभक्त तो शक्त कामास मारी, जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. या गोष्टीसाठी उदाहरण पण लगेच पुढल्या 2 ओळीत दिलं आहे. एक तर लांब त्या काम बाधू शकेना म्हणून सांगितलंच आहे, दुसरं म्हणजे धारिष्ट त्याचं वाढेल हे पण सांगितलेलं आहे. आणि हे करणारा उदाहरण म्हणून हनुमंताचं 2 ओळीत लगेच उदाहरण पण दिलेलं आहे. अगदी बरोबर. तर असं जर आपण विचार केला तर त्या हनुमंताच्या चरित्रातल्या कथांनी आपण हनुमंताला हे कसं काय जमलं त्याचा आपण विचार करू. खरी गोष्ट आहे, मुखी राम त्या काम बाधू शकेना म्हणताना मनुष्य काम आणि राम याचं चिंतन एकाच वेळेला नाही करू शकत. कबीराचा दोहा आहे. कबीर म्हणतात, जहा काम तहा राम नाही, जहा राम तहा काम नाही. त्यामुळे दोन्ही गोष्टी एका मेहनत नाही राहणार. जिथे नाम घेतला आहे तिथे काम येणारच नाही. त्या कबीरांनी सुद्धा समर्थांसारखा आपल्याला विश्वास दिला आहे की
काही काळजी काम बाधू शकेना, काम येणारच नाही, बाधायचा प्रश्नच नाही. प्रापंचिक माणूस आहे, त्यामुळे दीर्घकाळ तो असा चिंतनात राहील. थोडं कठीण आहे. कामाचं नाही म्हटलं तरी चिंतन होतं, संसार आहे त्यामुळे संसारातल्या गोष्टींमुळे ह्या सगळ्याचं चिंतन होतं. आणि अधूनमधून थोडा वेळ तो नाम घेतो. अगदी नामापासून, नामात अगदी पूर्ण जरी दुमला नाही, संसाराच्या प्रापंचिक माणसाच्या ज्या गोष्टी असतात त्याच्यात त्याला थोडं लक्ष घालावं लागतं, तर असं घडतं. आणि अधूनमधून निदान मोकळ्या वेळात तरी नाम घ्यायला काय हरकत आहे. जो थोडा वेळ मिळेल त्या वेळामध्ये नाम घ्यायला काय हरकत आहे. तो वेळ वाया जाऊ द्यायचा नाही, असं खरं तर याच्यातून आपण अर्थ काढायला हरकत नाही. आपोआपच कामावरती विजय मिळेल. नामस्मरणामध्ये विश्वास आला की हळूहळू आपल्याला या सगळ्या गोष्टी सहजपणानं बाजूला करता येतील आणि काम कमी कमी होत जाईल. हनुमंत 24 तास नाम घ्यायचं. हनुमंताचं उदाहरण घेतलं आहे ना, अखंड 24 तास तो रामनामामध्ये दंगास. मग त्याला विषय चिंतन येणार कुठून? कारण अखंड नामच, त्याला दुसरं नाहीच. जसं महाराजांकडे बँकेत नोकरी करणारा एक माणूस गेला गोंधळकर महाराजांकडे आणि तो म्हणाला, तुम्ही सांगता अखंड नाम घ्या, अखंड नाम घ्या. आमची इतकी जबाबदारीची कामं असतात, असं नाम घेता घेता काम करताना काही चूक झाली तर आम्हाला केवढ्याला पडेल ती. कॅशियरचं काम जर असेल तर पैशाशी व्यवहार असतो, कुठे एखादी नोट जास्ती दिली घेतली गेली तर गडबड होईल ना. असं एका कॅशियर असणाऱ्या माणसाने गोंधळकर महाराजांकडे कंप्लेंट केली होती की कसं काय नाम घ्यायचं. महाराजांच्या हृदय आठवणीमुळे एक छोटंसं पुस्तक आहे, त्याच्यात असे छान छान किस्से दिलेले आहेत. मग महाराजच ते महाराज म्हणाले, अगदी बरोबर आहे तुम्ही म्हणता ते. जबाबदारीचं काम असलं तर त्या कामात लक्ष दिलं पाहिजे ना. असं नाम घेत राहिलं तर काम नीट होणार नाही. त्याला तेरा 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 सब कुछ तेरा असं म्हणून पुढली मोजणीच नाही, असं कसं चालेल ना. त्यामुळे पण मग महाराजांनी त्याला तोडगा सांगितला. ते म्हणाले की काम सुरू करण्यापूर्वी बँकेत तुम्ही खुर्चीत बसलात आणि तुमचं आता कॅशियर म्हणून काम सुरू झालं की एकदा मनापासून नाम घ्या. आणि काम तुमचं संपलं, टॅली झाली, संध्याकाळी घरी जायची वेळ झाली आणि आता आजच्या दिवसाचा हिशोब बरोबर झाला की लगेच पुन्हा एकदा नाम घ्या. की मधल्या काळात तुम्ही जरी काम करत असलात तरी तुम्ही नामच घेताय. जसं मानसशास्त्र आपल्याला सांगतं की रात्री झोपताना आपण नाम घेतलो. रात्री झोपताना TV सिरियल पाहून झोपलो तर नाही, नाम घेत घेत आपण जर झोपलो आणि सकाळी उठल्यावर पुन्हा नामच आपल्याला आठवलं तर आपण झोपेत पण नाम घेत होतो. असा हा 24 तास हनुमंत नाम घेत होता. म्हणून हनुमंताचं उदाहरण समर्थ आपल्याला सांगतायत. असं जर साधकांनी अखंड नाम घेतलं तर काय घडेल त्याचा विचार केला तर आपल्याला समर्थ भक्त सुनीलदादा चिंचोळकरांनी एक गोष्ट सांगितली. ते असं म्हणतात की छान गोष्ट आहे. आपलं जे नाम आपण घेतो ना ते परावाणी म्हणजे नाभीच्या जागी परावाणीपर्यंत नाम पोचतो. घेतो आपण वैखरीने, पण परापशंती मध्यमा वैखरी. नाम वैखरीने घेत असलो तरी ते आपल्या हृदयापासून घेतो आहे, मनापासून घेतो आहे. आणि मग ते परावाणीशी फक्त नामच, परावाणीशी जो पहिला विचार येतो तो परावाणीत येतो. त्यामुळे नामाखेरीज दुसरा विचारच नाही. तर आपण जे नाम घेतो आहोत ते परावाणीजवळ म्हणजे नाभीजवळ आहे. आणि नाभी जे आहे ना ते तसं म्हटलं तर विकाराचं केंद्र पण आहे. पण जर का ते नाम परावाणीपर्यंत आपलं पोचलं तर नाभीजवळचं जे कामकेंद्र आहे ते कामकेंद्र उद्ध्वस्त होतं. मग कामना नाहीच येत तिथे आपल्याला. म्हणून अखंड नामस्मरण करावं. आणि असं नामस्मरण करणाऱ्याला काम बाधू शकत नाही असं जे म्हणतात ते बरोबर आहे. आपण अगदी सहजपणानं संतांच्या सांगण्याकडे. आणि गुण इष्टधारिष्ट त्याचे चुके नाही हे पण आपण पाहिलं. गुण म्हणजे असं आहे की 2 प्रकारांनी याचा विचार आपल्याला करता येईल. एक म्हणजे सत्वगुणांमुळे. सत्वगुणामुळे म्हणजे गुणे. तर सत्वगुणामुळे काय होईल तर आपल्या नामस्मरणाला चांगला उपयोग होईल. किंवा गुणे म्हटलं तर उपासनेमुळे असं पण म्हणता येईल. सगुण उपासनेमुळे की अगदी भक्तिभावपूर्वक देवाची उपासना करणारे, सगुण भक्ती करणारे जे आहे उपासक त्यांनासुद्धा हा हे होईल. त्यांचंसुद्धा धारिष्ट वाढेल. गुणे इष्ट योग्य धारिष्ट त्याचे चुकेना. धैर्याला काही कमतरताच नाही. इष्ट योग्य पद्धतीनं त्याला धैर्य मिळेल जो कोणी गुणी आहे. गुणी म्हणजे दोन्ही, सत्वगुणी किंवा सगुण उपासक दोन्हींपर्यंत आपल्याला म्हणता येईल. सत्वगुणामध्ये असं असतं ना की त्याचं सत्वगुणी माणसाचं चित्त स्थिर होतं. चटकन त्याचं म्हणजे सात्विक माणूस जो आहे तो असा अविचल असतो. इकडे तिकडे त्याचं लक्ष राहत नाही. सत्वगुणी माणसाचं त्याची चंचलता कमी झाली असते. अविचल असा तो स्थिर
असतो. आणि सगुण उपासनाचं तर जी लक्षणं समर्थाने सत्वगुणाची किंवा सगुण उपासनेची लक्षणं सांगताना समर्थ आपल्याला सांगतात, विषयी धावे वासना परी तो कदा डळमळेना. आता तो प्रापंचिक आहे, त्यामुळे कदाचित मनामध्ये कुठेतरी विषयांची वासना येईल, पण हा सत्वगुणी आहे ना किंवा सगुण उपासक आहे ना, तो असं डळमळणार नाही. समर्थांचं म्हणणं आहे की विषयी आहे वासना, असं थोडी येईल, विषय वासनेमुळे तो गुंतेल, पण मगाशी आपण पाहिलं तसं की ती धर्माने दिलेली आहे, धर्म्य अशी ती वासना आहे, उगाच गैर काही नाही आहे. आणि परी तो कदा डळमळेना, पण तो डळमळणार नाही. आणि म्हणजे ज्याचं धारिष्ट चळेना तो सत्वगुणी. सत्वगुणी माणसाचं लक्षण सांगताना याच गोष्टी समर्थांनी दासबोधामध्ये आपल्याला सत्वगुणी लक्षणं सांगताना सांगितल्या की कुठेतरी जाईल, लक्ष जाणार नाही अशातला भाग नाही, परंतु तो डळमळणार नाही, आपल्या नामापासून तो दूर जाणार नाही आणि त्याचं धारिष्ट संपणार नाही, तो धैर्यानं पुन्हा त्या नामाच्या बाजूला येईल. याचा अर्थ असाच आहे की भक्ताच्या मनात जे काही विषय चिंतन येतं असं म्हणतो ना आपण, की प्रापंचिक आहे, संसारिक आहे, त्याच्या मनामध्ये विषय येत असेल, पण हा जो जर सत्वगुणी किंवा सगुण उपासक असेल ना, तर त्याची फ्रिक्वेन्सी नाही वाढणार, येईल आणि तो विषय संपेल तिथल्या तिथे, तो त्याच्यातच गुंतणार नाही, तो परत आपल्या स्वतःला नामाकडे घेऊन जाईल. म्हणजे मग ते नामस्मरणानं विषय चिंतन होणार नाही. त्याला ती बरोबर जमलेली असते गोष्ट, की असा मनात विचार आला की त्याला तो दूर टाकून देतो. विषय चिंतन त्याच्या मनाचा ताबा घेत नाही, पटकन विषय बाजूला होतात असं जमतं. सात्विक माणसाला हे जमतं आणि त्याला त्याची खात्री पण असते. सगुण उपासना करणाऱ्याला सुद्धा भगवंत आपला रक्षण करणारा आहे याचा इतका पक्का विश्वास असतो आणि म्हणून तो त्या सगुण उपासनेमध्ये दंग असतो. ते दोन्ही प्रकारचे, सत्वगुणी माणूस असू दे किंवा सगुण उपासक असू दे, त्याच्या त्या भावामुळे, त्याच्या त्या भाववृत्तीमुळे आपल्या लक्षात येईल की त्याच्या मनामध्ये ते नाम भिनलेलं असतं. त्यामुळे साधकाचा जो संयम आहे ना, तो आपाप म्हणजे धारिष्ट वाढतं. म्हणजे काय, तर त्याचा संयम वाढतो, त्याचं सामर्थ्य वाढतं. हनुमंतसुद्धा, हनुमंताचं उदाहरण काय दिलं आहे, तर हनुमंताच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे की तो जेव्हा लंकेत गेला तेव्हा रावणाच्या शयनगृहात गेला होता आणि त्या रावणाच्या शयनगृहात त्यांनी जे काही दृश्य पाहिलं, अनेक स्त्रिया त्या शयनगृहात पाहिल्या होत्या. बघू नये तशा पद्धतीनं त्या स्त्रिया तिथे त्याला दिसल्या, परंतु रामनामाच्या स्पंदनामुळे, अखंड 24 तास रामनाम चाललेल्यामुळे हनुमंताची सात्विक बुद्धी जराही विचलित झाली नाही, अंगावरचा केससुद्धा त्याचा हलला नाही. म्हणजे त्या दृश्याचा हनुमंतावर काडीचा परिणाम झाला नाही असं जे आपण वाचतो त्याचा अर्थ आपल्याला काय की 24 तास जो नामात आहे त्याला त्या विषयांमध्ये काही संबंध नाही. भगवंताच्या नामामुळे भगवंताची शक्ती आलेली असते आणि नाम घेणाऱ्याला आपोआपच ती शक्ती प्राप्त होते. दुसरं असं होतं की तो नामधारक आहे ना, तो निर्भय होतो, निशंक हो, निर्भय हो मनारे. आणि ते का, तर प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे, हा विश्वास की माझ्या पाठीशी स्वामींचं बळ आहे, त्यामुळे निशंक निर्भय मला राहता येईल याची त्याला पक्की खात्री असते की काय घाबरण्याचं कारणच नाही. असं जर केलं तर ह्या नामाच्या बळावर हनुमंताचं जीवन जसं धन्य झालं तसं आपलं सगळ्यांचं जीवनसुद्धा धन्य होईल, अशा प्रकारचा विचार या 87व्या श्लोकामध्ये सांगताय. तर आपण थोडासा विचार करूया हनुमंताच्या भक्तीचा. मग आता हनुमंताचं चरित्र आठवणं ही मोठ्या आनंदाची गोष्ट आहेच. हनुमंताचं असं आहे की तो चिरंजीव आहे एकतर, त्यामुळे आजही आपल्याला जसं रामकथा चालते त्यावेळेला एक वेगळा पाठ ठेवावा लागतो, कारण हनुमंत चिरंजीव असलेला तो रामकथा चालते तिथे येतो तो रामकथा ऐकायला. इतकं त्या हनुमंताचं अखंड रामनाम चाललेलं असतं आणि तो चिरंजीव आहे, त्यामुळे आजही तो आपल्याला स्वाभाविकच मार्गदर्शन करायला किंवा हवा तेव्हा उपस्थित आहे. मग आता त्यांनी म्हटलं, यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम तत्र तत्र कृतमस्तकांजली. आपोआपच आहे, जिथे जिथे मोठे रामकथा चालली आहे तिथे तिथे तो येतोच. पुढे म्हटलं आहे, बाष्पवारी परिपूर्ण लोचनम मारुती नमन राक्षसांतकम. राक्षसांचा अंत करणारा असा हा हनुमंत अखंड या रामाच्या चिंतनासाठी तिथे आलेला असतो.
ज्ञानाची आणि शक्तीची देवता म्हणून आपण हनुमंताकडे पाहतो. बुद्धिमत्तां वरिष्ठ असं वर्णन आपण हनुमंताचं करतो. या अर्थाने आपण पाहूया निरनिराळ्या प्रकारे दास मारुती, वीर मारुती किंवा समर्थांचे 11 मारुती किंवा समर्थांनी असं म्हटलं आहे की संबंध भारतभर प्रवासामध्ये गाव तिथे मारुतीचं मंदिर. इतकं समर्थांचं त्या मारुतीवरती हे होतं, कारण मारुतीसारखी शक्ती, मारुतीसारखं सामर्थ्य, मारुतीसारखी बुद्धी, मारुतीसारखी युक्ती हे सगळं आपल्याला हवं आहे. म्हणजे त्याच्याजवळ सगळ्या ज्या गोष्टी होत्या ना त्या प्रखरच होत्या. हनुमंताची प्रखर रामभक्ती होती, प्रखर बुद्धिमत्ता होती, सगळं प्रखर, पराक्रम प्रखर होता. त्याचा जो दास्य भाव आहे तोही अत्यंत प्रखर होता. म्हणजे दास्यभक्तीचं जेव्हा समास वाचतो तेव्हा प्रत्येक ओवी ती हनुमंतालाच लावून बघायची, त्याच्यासारखं दास अशा पद्धत आहे. सेवा हनुमंताची, चपलता हनुमंताची, ब्रह्मचर्य हनुमंत, सगळे गुण जे आहेत ना ते हनुमंताच्या ठायी आपल्याला दिसतात. पुन्हा अत्यंत कर्तृत्ववान, प्रयत्नवान, संघटनेचं सूत्र त्याला माहिती, त्याचं नाव पण पवनपुत्र, अशा सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या. म्हणजे अलीकडल्या भाषेत सुपरमॅन आहे असा हा हनुमंत आपल्याला त्रेतायुगामध्ये पौलस्य वंशामधल्या रावणानं पृथ्वीवर जो उत्पात मांडला आणि देवांना कैदेत टाकलं. का हनुमंताचा जन्म झाला त्याचा जर विचार आपण केला तर घटना काय घडली, तर रावणाचा पौलस्य वंश होता. त्याच्या वंशामध्ये जे काही त्यांनी केलं उत्पात मांडले त्याच्यासाठी हनुमंताला यावं लागलं. मग इतकं झालं की अधर्माचं एवढं थैमान माजलं गेलं. पृथ्वीनं म्हणे गाईचं रूप घेतलं आणि ती वैकुंठात गेली, विष्णूकडे गेली आणि विष्णूला तिने प्रार्थना केली. पृथ्वीनं गाईचं रूप घेतलं आणि ती वैकुंठात जाऊन विष्णूला प्रार्थना करते. काय करते तर ती म्हणते की तुम्ही शब्द दिलाय की जेव्हा जेव्हा पृथ्वीवर काहीतरी संकट येईल, नाही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत असा शब्द दिलेला आहे, तर अधर्माच्या नाशासाठी तुम्ही धर्मरक्षणासाठी अवतार घ्या. असं गायीच्या रूपामध्ये आलेली पृथ्वी भगवंताजवळ प्रार्थना करते. आणि मग स्वाभाविकच नारायणाने तथास्तु म्हटलं आणि पृथ्वीला शब्द दिला. इतर देवांकडे नारायण आलेत आणि देवांना धर्मरक्षणासाठी पृथ्वीवरती जायचं आहे, त्यासाठी सगळ्यांना विविध रूपं धारण करायला लावले. मारुतीच्या निमित्तानं आपण तो विचार करायचा आहे. या नारायणाला म्हणजे महादेवाला ते म्हणाले, महादेवा विष्णू सांगतोय शंकराला की मी अयोध्येचा राजा दशरथ आणि राणी कौसल्या यांच्या उदरी अवतरित होतो. राम हा विष्णूचा अवतार आहे. त्यामुळे नारायणाने शंकराला सांगितलं की मी असा पृथ्वीवरती जातो, दशरथ राजाच्या आणि कौशल्याच्या पोटी पुत्ररत्न म्हणून मी जन्माला येतो. आपण काय करा, आपण आपल्या 11व्या अंशापासून अंजना आणि केसरी यांचे पुत्र वानर जमातीत अवतरित व्हा. आणि शंकराचा अंश हनुमंताने पण त्याच वेळेला अवतार घेतला. रामाचा आणि हनुमंताचा अवतार झाला आहे. अंजनानं शंकराची आणि वायूची आराधना केली म्हणून वायुदेव प्रसन्न झाले. आता कथा आपल्याला माहिती आहे ती नुसतीच आठवायची आहे. दशरथाकडे पुत्र कामेष्टी यज्ञ झाला आहे. अग्निदेवतेनं दशरथाला पायस दिला आहे. दशरथाने 3 आपल्या राण्या, त्या 3 राण्यांचे 3 भाग त्यांना दिलेत. काही ते पायस भक्षण करताच घालीनं तिच्या पायसावर म्हणे झडप घातली आहे आणि तो पायसाचा काही भाग या तप करणाऱ्या अंजनीच्या उंजळीत पडला आहे आणि प्रसाद म्हणून तिनं ते ग्रहण केलं आहे. ही सगळी कथा आपल्याला माहिती आहे. त्यामुळे अंजनीला सुद्धा जो मारुती तिला पुत्र तिने जन्माला घातला तर त्याला या पायसाचाही मिळाला आहे. आणि चैत्र शुद्ध पौर्णिमेला सूर्योदयाच्या वेळेला अंजनी मातेनं या आपल्या पुत्राला जन्म दिला आहे. आता हा पुत्र देखणा तर होताच, पण आणखीन एक विशेष गोष्ट होती की तो सोन्याचा मुळी कासोटा बांधूनच जन्माला आलेला आहे. सुवर्ण कासोटी, मस्तकावरी मुकुट आणि हातात कंकणं, अशा सगळ्या जन्माच्या खुणाच आहेत या मारुतीच्या. समर्थ जसं स्वतःला रामदास म्हणून घेतात ना, तसं हनुमंतही समर्थ म्हणजे रामाचा दासच म्हणून घेतो. त्यामुळे समर्थांच्या अभंगामध्ये हनुमंत माझा कोण आहे तर सख्खा मोठा भाऊ आहे असं ते सांगतात. कारण मी दोघंही रामाचे दास ना, त्यामुळे तो माझा काय आहे तर तो माझा मोठा भाऊ आहे असं ते वर्णन करतात. त्यामुळे समर्थ आपलं नातं ज्याचा सोन्याचा कासोटा तोची बंधू माझा मोठा असं वर्णन करतात. दोघंही रामाचे दास आहेत. आणि मग आपल्याला खरं तर
हनुमंताच्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, त्या केवढ्या सांगायला हव्या तसं नाही. किती नामावरती आणि रामावरती त्यांची भक्ती होती. काही काही तर नातवंडांना सांगण्यासारख्या गोष्टी म्हणून आहेत, पण त्या आपल्याला हनुमंताचं मोठेपण सांगून जातात. आपण सगळेजण शनिवारी मारुतीच्या मंदिरात जातो आणि त्याचा शेंदूर आपण आपल्या कपाळाला लावतो. आता ही शेंदुराची गोष्ट पुन्हा पुन्हा आठवण्यासारखी आहे, खरोखरच आठवण्यासारखी आहे की का बरं असं होतं. तर म्हणे एक दिवस काय झालं, सगळी मंडळी अयोध्येला आली आणि हनुमंत पण होतेच बरोबर. हनुमंताचं सगळीकडे लक्ष असायचं आणि त्यांनी म्हणे एक दिवस पाहिलं की सीता मी अंघोळ करते आहे आणि आपल्या भांगामध्ये सेंदूर भरती आहे. तिने विचारलं, आई हे तू काय करतेस? हनुमंत पुत्र आहे सीतेचा, आणि आई तू हे काय करतेस? तिला पण अगदी आपल्या लहान मुलाला समजावतं सांगितलं की जर का भांगामध्ये सेंदूर भरला ना तर आपल्या पतीचं आयुष्य वाढतं. हनुमंताला बुद्धिमत्ता वरिष्ठ म्हणायचं, पण रामावरची श्रद्धा किती होती. तर म्हणे हनुमंत गेला आणि त्या शेंदुरात लोळला. एवढंच कशाला म्हणाला, सगळं अंगभर शेंदूर फासूया. आणि आपल्याला सगळा हनुमंत असं शेंदूर फासलेला दिसतो. आपण पण मोठ्या भक्तिभावानं त्याचा शेंदूर आपल्या कपाळाला लावतो. खरं तर असं आहे, गोष्टी गमतीच्या असतात, पण त्याच्यातून आपल्याला त्याचा भाव काय अंतःकरणामध्ये रामाबद्दलचा तो आपल्याला कळतो. अशा पद्धतीने या निमित्तानं आपण हनुमंताचं पण स्मरण केलं. दोन्ही श्लोक नामस्मरणाचे आहेत, खूपच मनाला भावणारे आवडणारे आहेत. आज मी पुन्हा तुम्हाला एकदा आठवण करणार आहे की आपण मनाचे श्लोक होता होता 205 श्लोकांच्या वेळेला 205 श्लोक सगळ्यांचे आपले पाठ असतील असा आपण प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे आपण सगळेजण जसजसे पुढले श्लोक येत आहेत तसे नित्यनियमाने म्हणूया, म्हणजे मग आपल्याला त्याचा आनंद आणखीन घेता येईल. नुसता वाचला श्लोक किंवा ऐकला तरी हे सगळं आपल्याला आठवेल. यासाठी आपण ते मुखोद्गत करूया. आज इथे थांबूया. धन्यवाद.